आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, अमर सूर्यवंशी बोलताय का? नमस्कार नमस्कार, मी अशोक वाडकर बोलतो. माझं ना तुमच्याकडे एक काम होतं, मला जरा तुम्हाला पर्सनली भेटायचं होतं. हो हो हो, मी वाट बघतो तुमची. धन्यवाद धन्यवाद. मास्तर, झाली बाई झोप तुमची? करायचं की आराम जरा वेळा झोप. नाही, मला जरा एक जण भेटायला यायचे होते, नंतर बोलायचं होतं माझ्याशी. हो, पण एवढं उन्हाचं कशाला बोलवलं मग? संध्याकाळी बोलवायचं ना बाई, तुम्ही आराम करायचा तवर. संध्याकाळी त्यांना जरा वेळ नव्हता. हो, आत्ता होता, म्हटलं या. तसे मलाही झोप येत नव्हतीच. कोण हवाय? आले आले वाटतं. वाडकर मास्तर आहेत. ते आता आराम करतायत, त्यांना आता नाही भेटू शकत. येऊ द्या येऊ द्या, सोडा त्यांना. ओळखीचे आहेत माझ्या. सोडा सोडा. हा, बरं असेल तर आमच्या दोघांसाठी जरा चहा ठेवा. हा, ठेवते. हा, अरे नमस्कार नमस्कार. खूप बरं वाटलं माझ्या एका फोनवरती तुम्ही आलात. त्यात काय? या ना. नाही नाही, एक काम करू, नाही तर आपण ना बाहेर जरा बोलत बसू आणि मोकळ्या हवेवर. हो चालेल, या या या, सांभाळ या. अमर साहेब, सांभाळ. बस बस बस. नाही, मी बसतोय, मी बसतोय. अरे बस, राहू द्या, मी बसतोय. बर, तुम्हाला काय मदत हवी होती? काही दिवसांपूर्वी आमच्या घरावरती हल्ला झाला होता. हा, मला माहिती आहे. हो, आणि त्याचा तपासही चालू आहे. हो, तपास चालू आहे ना, तपास चालू आहे. पण एक गोष्ट मी पोलिसांना सांगितलेली नाही. म्हणजे ती जर माझ्या घरच्यांना कळली ना तर ते उगाच टेन्शन मध्ये येतील. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मला घरच्यांना ते अजिबात कळू द्यायचं नाही. मास्तर, तुम्ही माझ्यावर विश्वास करा. मला सांगूच शकता तुम्ही काय सांग. पण सत्यशील तर अजूनही तुरुंगातच आहे ना? हो ना, तुरुंगातच आहे, पण फोन मात्र सत्यशीलचाच येतो. मी अगदी खात्रीने सांगतो, तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक, मला थोडा वेळ द्या. मी माझ्या सोर्सेस मध्ये चौकशी करतो, बघूया काय माहिती पण. बघ, थोडा वेळ द्या. हॅलो कदमबाई. हॅलो घ्या बाई कदमबाई, चहा मी एक नंबर पाठवतो, त्या नंबरचे डिटेल्स हवे. पुन्हा एवढी वाढली. इथं येऊन कशाला बसायचं सांगा बरं? आत बसायचं ना. नाही नाही, सारखं आपलं घरात घरात कंटाळा आहे तुम्हाला, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन बसूया बस. तुमच्या तब्येतीच्या काळजीपोटी बोलले ना बाई मी. मग नको बाई, जाऊ दे. तुम्ही घ्या बाई चहा, उन्हातच घ्या बाई. चाल. एवढी चिडचिड करतात कोण जाणे. कोणाला बी आता. हा बोल गौरी. हा आई, बाबा काय करतायत? जेवले ना ते? आणि आराम करतायत ना का गेले बाहेर? कोणतरी आलंय त्यांच्याकडं, बसले त्यांच्याशी बोलत बसले. बरं तुमचं सांगा, काय जेवण बिवणं झाली का? हो, आम्ही जेवलो. हा, आणि समीर तो कुठे? ते बाहेर गेलेत.
उन्हाचं कशाला बाहेर जायचं, दुकानातच काम करावं ना दुपारच्या वेळेला. नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत बाहेर. दुसऱ्या कामासाठी? मास्तर, मी माझ्या सोर्सेस मध्ये सगळ्यांकडे चौकशी केली, त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली माहिती पण मिळाली. मग काय काही कळलं का? त्या सगळ्यांच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच. नाही, आपण फोन सत्यशीलचाच येतो. खरं खात्रीने सांगतो मी तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्या. पाहिजे तर मी ना तुम्हाला ज्या नंबरवरनं तो फोन करतो तो नंबर देतो तुम्हाला. हो मास्तर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही नंबर देऊन देखील काही उपयोग होणार नाही. जर सत्यशील तुरुंगातच असेल तर तो फोन करतो कसा, किंवा तो कदाचित दुसऱ्या कोणाचा नंबर वापरून तुम्हाला फोन करत असेल. अननोन नंबर पणच फोन करत असणार. पण सांगतो आवाज मात्र सत्यशीलचाच असतो. खरं सांग. हे सगळं ठीक आहे, कारण हा सत्यशील ना अट्टल गुन्हेगार. माझ्या सोर्सेसच्या माहितीनुसार सत्यशील अजूनही तुरुंगातच आहे. पण मग प्रश्न हा येतो की जर सत्यशील तुरुंगात आहे तर मग दुसऱ्या कोणाच्या नंबरवर तो फोन तुम्हाला कसे करतो? मला काही कळत नाही. समीर, तूच आहेस ना? हो, तू जेलमध्ये आहेस की नाही तेवढंच बघायचं होतं मला. नाहीतर मी कुठे असणार समीर? ही जेल सोडून मी कुठे असणार? आमच्या घरावर हल्ला झालाय. काय सांगतोयस? अरे बापरे बापरे बापरे, कोणी दगावलं तर नाही ना राणासारखं? या सगळ्या मागे जर तुझा हात असेल ना? माझा हात? हे कसं शक्य आहे समीर? त्या जेलमध्ये जे काही मला खाणं मिळतंय हे खात खात मी दिवस काढतो. जेव्हा कधी माझी या जेलमधून सुटका होईल ना, त्यावेळे माझ्या अकाउंट मध्ये जे काही वाचलेले पैसे असतील ते मी एकत्र करणार. आणि माझा मुलगा हरवलाय ना, मला शोधणार मी सब. आणि तो ज्या दिवशी मला भेटेल ना, त्याला घट्ट मिठी मारणार, मी घट्ट मिठी मारणार.